छत्रपती संभाजीनगरमध्ये दरोडा पडला. दरोड्यात सोन्याची लूट झाली. त्यानंतर संशयित आरोपीचा एन्काउंटर सुद्धा झाला. या घटनांची चर्चा मागे पडली. मात्र या लुटीत सोनं किती चोरीला गेलं, मग ते सोनं आहे कुठं, याबद्दल लोकांना जास्त इंटरेस्ट निर्माण झालेला आहे. या सगळ्या गोष्टींचा खुलासा करण्यासाठी माझ्यासोबत संतोष लड्डा आहेत, ज्यांच्या घरावर दरोडा पडला होता आणि त्यांच्या मालकीचं मेहनतीचं सोनं चोरीला गेलेलं. दादा, नेमकं किती सोनं चोरीला गेलं? 5.5 मी डिक्लेअर केलेलं आहे की 5.5 किलो माझं सोनं गेलेलं आहे आणि 32 किलो चांदी गेलेली आहे. चांदी म्हणजे चांदीचे भांडे होते, ताट वाट्या वगैरे ते चोरी. पण आता जी चर्चा सुरू आहे की बाबा 5.5 किलो गेले का 7.5 किलो गेले का 12.5 किलो गेले, नाही आता एक कसं असतं की कोण काही बोलतं, आपण त्याला काय करू शकत नाही ना. जे मी पहिल्या दिवशी डिक्लेअर केलेलं आहे, पोलीस डिपार्टमेंटला सांगितलेलं आहे, त्यांना लिहून दिलेलं आहे, तेवढंच लिहिलेलं आहे. बरं, त्याच्यामध्ये आणखी प्रश्न असे निर्माण होतात की एका व्यक्तीला, पुरुषाला 100 ग्राम सोनं जवळ ठेवता येतं. किती सोनं तुम्ही ठेवू शकता, पण त्याचा हिशेब तुम्हाला द्यावा लागेल. तर या सगळ्या गोष्टींचे कागदपत्र तुम्ही पोलिसांना दिले? अहो, मी आहे ना 30 वर्षापासून मेहनत करतो घरातनं बाहेर पडून. हे काही 1 दिवसाचं 2 दिवसाचं नाही आहे आणि अथक प्रयत्न केलेले आहेत. मी खूप मेहनत केलेली आहे आणि 30 वर्षामध्ये थोडं थोडं करून हे जमा केलेलं होतं आणि त्याचं सगळं पेपरवर आहे, त्याच्याप्रमाणेच ते दिलेलं आहे सगळं. हे चर्चा सुरू झाले, त्यांना काय म्हणाल? नाही, अशा प्रकारच्या चर्चा सगळ्यांनी थांबवाव्या असं काही नाही. जे पेपरवर आहे तेच बोललेलो आहे आणि हे माझ्या 30 वर्षाच्या कष्टातनं मी कमवलेलो. उद्योगपती आहात तुम्ही, तुमची स्वतःचे उद्योग सुरू आहे, तुमच्याकडे एवढं सोनं असू शकतं, परंतु त्याचे सगळे डॉक्युमेंट्स आहे की नाही याचबद्दल चर्चा. हो, आहे सगळं काय. पण आता पालकमंत्र्यांशी तुम्ही भेट घेतलेली आहे, काय म्हणाल? कारण ते सुद्धा त्या गोष्टीचा फॉलोअप घेत आहेत, ते सुद्धा या सगळ्या गोष्टीशी. भाऊ म्हणजे पालकमंत्री साहेब म्हणजे आमचा परिवार आहे. आम्ही त्यांच्या मतदारसंघातनं आहेत, आमच्या टचमध्ये आहेत. त्यांना भेटलोच नव्हतो मी आतापर्यंत, त्यामुळे आज मी त्यांची भेट घेतलेली आहे. त्यांनी मला आश्वस्त केलेलं आहे की पोलीस खूप चांगल्या प्रकारे तपास करतायत आणि मला पण स्वतःला गॅरंटी की पोलीस खूप माझ्यासमोर केलेला आहे. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे तपास करतायत ते आणि जे काय मुद्देमाल गेलेला आहे तो परत मिळवून देण्यामध्ये त्यांना यश येईल. पण तुम्हाला काय वाटतं, भरोसा वाटतंय की कधी सहजासहजी चोरीतलं सगळ्याचा सगळा माल परत येत नाही? चोर जे आहेत थोडं खर्च करू शकतात किंवा कुठेही देऊ शकतात. तुम्हाला वाटतं पूर्णच्या पूर्ण मालमत्ता तुमची भेट? नाही, त्याच्याबद्दल आपण काही सांगू शकत नाही. ते येईल काय, कसं येईल, कारण तो त्यांच्या शोधाचा पार्ट आहे, सगळ्या गोष्टीचा पार्ट आहे. त्याच्यावर आपण भाष्य नाही करू शकत नाही. दादा, आता हा प्रश्न जरी झाला तर थोडं वैयक्तिक हे विचारतो की काय मानसिकता आहे तुमची? एवढ्या भरवस्तीमध्ये दरोडा पडलेला आहे, तिथं मी जाऊन आलेलो तुमच्या घराजवळ, सगळीकडे लोकवस्ती वगैरे सगळं, एक मानसिक धक्का? नाही, त्याच्यातनं मानसिक धक्का तर बसलेला आहे की एवढ्या भरवस्तीमध्ये हा दरोडा पडला, त्यामुळे थोडीशी मनामध्ये भीती आहे. त्याच्याबद्दल फॅमिलीला भीती वाटते. या गोष्टी तर झालेल्या आहेत आमच्या. तिथं आतापर्यंत तुम्ही तिथं राहायला गेलेलं नाही फॅमिली सहित? थोडंसं ती नाही, राहायला गेलेलो नाही असं नाही. हे जे दरोडा पडला त्याच्यामध्ये माझं घर अस्ताव्यस्त झालेलं होतं. दरवाजे, कपाट सगळे तोडलेले होते, पसारा सगळा पसरून टाकलेला होता घरामधला. मग ते आवरावरी, दरवाजे बदलणे, CCTV कॅमेरा लावणे, ह्या सर्व गोष्टींचे कामं चालू आहेत. म्हणून मी शहरामध्ये राहतो आणि दररोज दिवसभर तिकडे जातो. तुमचा ड्रायव्हर त्या ठिकाणी होता, सुरुवातीला त्याच्यावर सुद्धा शंका घेतली गेली की बाबा याची इन्व्हॉल्वमेंट असावी. काय म्हणणं आहे? तो अत्यंत प्रामाणिक तुमच्यापाशी किती दिवसापासून काम? तो 19-20 वर्षापासून आहे माझ्याकडं आणि प्रामाणिकपणे काम करतोय, त्याच्यामध्ये काही शंका नाही. आता हे पोलीस तपास करतायत, त्याच्यामधनं जे काय निष्पन्न होईल तेच निष्पन्न होईल. मला त्याच्यावर कसल्याही प्रकारची शंका नाही आहे. हे सांगण्याची गरज नाही की महिलांचं सोन्यावर फार जास्त जीव असतो महिलाच्या घरातला. काय म्हणणं आहे तुमच्या घरच्या? नाही, आता हे काय, तर तिची अवस्था बेकारच आहे त्याच्यामध्ये. कारण प्रत्येक गोष्ट म्हटलं ना, 30 वर्ष कष्ट करून, काबाड कष्ट करून, असं नाही आहे. मी नोकरी पण केलेली आहे, काबाड कष्ट करून एक एक गोष्ट जमा केलेली आहे फॅमिलीने. सगळ्यांच्याच घरात हे असतं, प्रत्येकांची, तुमच्या घरात पण तेच असतं, जमा केलेले असते. तर त्याच्यामध्ये जीव अटकलेला असतो, तर त्याचं वाईट किती वाटणार ते तर तुम्ही पण कल्पना करू शकता. परंतु एक की ज्या दिवशी दरोडा पडला सुदैवानं तुम्ही घरात नव्हतात, तुम्ही अमेरिकेला होता. ती चला, देवाची कृपा आपल्यावर म्हणायचं काम आहे. निश्चितपणे आपण लड्डा यांची मानसिक परिस्थिती समजू शकतो. ते जसं म्हटलं की ज्या दिवशी दरोडा पडला त्या दिवशी कुटुंब घरी असतं तर फार वेगळं काही घडू शकलं असतं. मात्र ते मानसिक धक्क्यातून सावरलेले नाहीत. मात्र त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितले की फक्त 5.5 किलो सोनं लुटीमध्ये गेलेलं आहे आणि त्या पूर्ण सोन्याचा हिशोब त्यांच्याकडे आहे. ते लवकरच सगळा कायदेशीर पद्धतीने ते देतील पोलिसांना. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.